या मुलीचं खरंच अभिनंदन करायचं। तिने 3 ठाण्यातल्या 8 थराच्या दहीहंड्या लावून हा एक कार्यक्रम केलेला आहे। ही पाचवी दहीहंडी जी आपल्या घरावर चढली होती या मुलीचं खरंच कौतुक आहे। या जोरदार उत्साह झाला पाहिजे या सगळ्यांचा। काही दिवसापूर्वी झालं एकटा गोविंदा पत्तकेसरे त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी मनोरा रचून मानाचा मुजरा त्यांना करून स्पर्धाही घेण्यात येणार आहे आणि त्यासाठी स्टेज मोकळं लागणार आहे। सर्वांना विनंती आहे स्टेज रिकामं करावं। वरती घे दहीहंडी उत्सवाने उपनाथ या ठिकाणी 9 थार लावून सलामी दिलेली आहे। ठाणेकर नागरिकांनी जय जवान गोविंदा पथकाचं या ठिकाणी स्वागत करावं। सर्व गोविंदा पथक आणि गोविंदाला आलेले सर्व कार्यकर्त्यांचा हार्दिक आभार। हा हंडी फोडण्याचा मान त्यांना दिलेला आहे ज्यांनी 8 थर लावून इथे आपला हक्क या हंडीवरती नोंदवला होता। असा हक्क थोडी ट्रॅफिक तिकडे थांबवावी। ती बस थांबव बस। वाहतूक पोलीस आणि कार्यकर्त्यांना विनंती आहे की या ठिकाणी वाहतूक थांबवण्यात यावी। थोडी हंडी खाली द्यावी त्यांना। हंडी खाली द्यावी लगेच। सोड सोड हंडी सोड। हंडी सोड पटकन। हंडी सहयोग मंदिराच्या ताब्यात द्यावी। सहयोग या सहयोग गोविंद पथक आणि सहयोग गोविंद अभिनंदन आणि 1 लाख रुपयाचं पारितोषिक आणि मानचिन्ह सहयोग चिराग नगर येथील गोविंदा पथकाचा हा मान त्यांनी स्वतःहून मिळवला आहे। त्यांचं हिंदू शताब्दी महोत्सवातर्फे हार्दिक स्वागत स्वागत स्वागत। थोडी खाली घे पटकन पटकन खाली घे। 5वा थर उभा राहा पटकन पटकन खाली घे। अतिशय सुंदर ही मान आणि हा सन्मान संयोग मंदिराला हे मानचिन्ह हा हिंदू शताब्दीचा मान त्यांनी पटकावलेला आहे। त्यामुळे हे पारितोषिक घेण्यासाठी त्यांना मी आमंत्रित करत आहे। स्टेजवरती डॉक्टर रानडे विश्व हिंदू परिषद विभाग मंत्री संजय वाघोले साहेब, त्याचप्रमाणे विलास साठे
साहेब सुनील जोशी आणि त्याचप्रमाणे या मंडळाचे सल्लागार म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे असे निरंजन गावकरे हे सुद्धा या इथे उपस्थित आहेत. मी सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. या गोविंदा पथकाने ठाण्याच्या सहयोगवाल्यांनी सूचना आहे की राजन विचारांच्या इथे त्यांना आता जायचंय. त्यांनी लक्षात ठेवायची ही सूचना. नौपाडा पोलीस स्टेशनवरनं सगळे जाणार आहेत. ही सूचना लक्षात ठेवायची आहे सहयोगवाल्यांनी. भवनात आपण तयार राहा. हंडी 7 स्तरावरती आणलेली आहे आणि आपण सहज आणि अतिशय योजनाबद्ध रीतीनं आपण जसे 8 स्तर मागाशी लावले त्याच पद्धतीनं आपण पुढे जात आहात. 3रा स्तर पटापासून अनेक ठिकाणी आपण थर लावलेले आहेत. कदाचित आपण थकला असाल आम्हाला कल्पना आहे, पण हा सगळा जो आपला जी ताकद आहे जी एनर्जी आहे ती अंतिम टप्प्यासाठी आपण राखून ठेवलेली असणार. त्यांच्या तयामध्ये येईल अशा रीतीनं आपण हंडी खाली घेत आहोत. 1 2 3 4 5 6 7 थर झालेले आहेत आणि हंडी आता त्यांच्या हातात आलेली आहे. आपण ती खाली घेतलेली आणि 7 थर 7व्या थरावरती जी इंदू जी छोटी मुलगी आहे तिच्या हातात आलेली आहे आणि तिने हंडी फोडलेली आहे. 7 थर लावून हंडी फुटलेली आहे. थांब बाळा थांब. 4थ्या थरावर हंडी पूर्ण फोड. या महादाई अंड्या देखील चांगल्या मस्त पक्क्या अंड्या ज्या अंड्या देखील कच्च्या नाही आहे जे आपल्या लक्षात आलं असेल.
फोडण्यासाठी त्यांना दावेदारी दिलेली आहे. सहयोग आपण आपला पुरस्कार देऊन टाका. परिसरातला आहे आता डबल यश या परिसरानं प्राप्त केलेला आहे. कृपया गोविंदा पक्षाला जाण्यासाठी रस्ता करून द्या. आणि आता आपण मुंबईची हंडी बोलणार आहोत, पण त्याच्या आधी 2 गोविंदा पक्षांना आपण सलामी देण्याची संधी देणार आहोत. त्यात सुरुवातीला हनुमान क्रीडा मंडळ सुरला आणि त्याच्यानंतर क्रीडा मंडळ धारावी. धारावीच्या पक्षाने आपली पोझिशन घेतलेली आहे, त्याने आधी लावायला हरकत नाही.
असावे. ठीक आहे, तुम्ही प्रेम देत आहात म्हणून आणखी एक गीत हे गाणं भरत जाधव यांचं चित्रित केलं होतं असं महाराष्ट्राला आवडलेलं गाणं. कोंबडीला पाहून सगळे कोंबडे एन्जॉय गाणं आहे, विनोदाने बोलतात. परंतु मित्र संपूर्ण महाराष्ट्रात शिंदे यांनी गायलेलं गाणं कोंबडी काळी गात आहेत. कृषी आंबेडकर आपण समोर सादर करीत आहेत. हा संगीत मैत्रीचा कार्यक्रम हसत खेळत आजचा कार्यक्रम तुमच्या समोर सादर करणारा मित्रकांना ज्येष्ठ साहित्यिक पु ल देशपांडे सांगून गेलेले आहेत की जन्म आणि मृत्यू या दोन्ही टोकांच्या मध्ये पकडून नियतीने चालवलेली तुम्हाला सर्वांची फसवणूक जर काही लक्षात आली किंवा आपल्या सभोवताली फिरणाऱ्या माणसांची फसवणूक किंवा मनोरंजन करण्यापलीकडे आणखी काय करायचं जोरदार गाणे सहमत सादर करीत होता. एक
या ठिकाणी